सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। रत्नम्माबाईंचं प्रस्तुत सत्यशोधकीय कार्य सत्यशोधक चळवळीसाठी प्रेरणादायक ठरलं। संदर्भ महात्मा फुले, दुर्मिळ वाङ्मय आणि समकालीन चरित्रे, संपादक डॉक्टर मागो माळी, डॉक्टर सुभाष सावरकर। सत्यशोधक यशस्वामी हे मुंबईकर सत्यशोधक स्वामी रामय्या अय्यावरूंचे चिरंजीव होत। स्वामी अय्यावारू निर्वतल्यावर अय्यावारूंच्या पत्नीनं महात्मा फुले यांच्या गुलामगिरी ग्रंथाची 3री आवृत्ती प्रसिद्ध केली। केशवस्वामींच्या आईनं प्रसिद्ध केलेली गुलामगिरी ग्रंथाची 3री आवृत्ती संपल्यावर गुलामगिरी ग्रंथाची 4थी आवृत्ती केशवस्वामी यांनी प्रसिद्ध केली। प्रस्तुत आवृत्ती 6 सप्टेंबर 1921 रोजी मुंबई येथून प्रसिद्ध झाली होती। या आवृत्तीची किंमत 8 आणे पासून एक छोटेखानी प्रस्तावना केशवस्वामी यांनी या आवृत्तीसाठी लिहिलेली आहे। सत्यशोधक चळवळीच्या उत्थानासाठी केशवस्वामींचे हे योगदान मोलाचे ठरले। संदर्भ महात्मा फुले, दुर्मिळ वाङ्मय आणि समकालीन चरित्रे, संपादक डॉक्टर मागो माळी, डॉक्टर सुभाष सावरकर। जन्म 1904। सत्यशोधक माधवराव सूर्यभान अनपट हे मौजे, येडशी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म 1904 साली येडशी येथे झाला। त्यांचं शिक्षण इयत्ता 2री पर्यंत बेताचेच झाले होते। येडशी येथील ज्येष्ठ सत्यशोधक हरिभाऊ सस्ते यांच्यापासून प्रेरणा घेऊन ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले। अमरावती जिल्ह्यातील सत्यशोधक गोविंदराव नारायण फुटाणे यांचे सुधर्म विजय नाटक त्यांनी बसविलं होतं। त्या सत्यशोधकी नाटकात अनपट आणि अभिनय केला होता। या नाटकाचं अनेक प्रयोग विदर्भात खेळोपाडी झाले होते। विदर्भातील ब्राह्मणेतर सत्यशोधक वेणीचे पुढारी, अमरावतीच्या 2ऱ्या काँग्रेस आयोजन समितीचे सरचिटणीस, महात्मा फुले चरित्राचे प्रस्तावनाकार आणि नाभिक परिषद आयोजन नियोजनाचे शिल्पकार, अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचं एक सहभागी सत्यशोधक ॲडव्होकेट अमृतकर नारायणराव गणपतराव वकील हे विदर्भातील आघाडीचे ध्येयवेडे सत्यशोधक होते। त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1897 रोजी झाला। ॲडव्होकेट अमृतकर हे मोर्शी जिल्हा अमरावतीचे सत्यशोधक असले तरी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झालं। ते अमृतकरांनी विदर्भ ब्राह्मणेतर या पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारीही स्वीकारली। 1924 साली ब्राह्मणेतर काँग्रेसचे पहिले अधिवेशन बेळगाव येथे पार पडले। या अखिल भारतीय अधिवेशनाला आनंद स्वामींसह अमृतकर आवर्जून उपस्थित होते। या अधिवेशनाचे सूप वाजल्यावर आनंद स्वामी आणि अमृतकरांनी ब्राह्मणेतर काँग्रेस अधिवेशन संयोजकांकडून 2रे काँग्रेस ब्राह्मणेतर अधिवेशन मागून घेतले। त्यानुसार 27, 28 व 29 डिसेंबर 1925 रोजी ब्राह्मणेतर अखिल भारतीय काँग्रेसचे 2रे अधिवेशन अमरावती येथील माळटेकडीच्या पायथ्याला भरलं। या अधिवेशनात अखिल भारतीय ब्राह्मणेतर परिषद तसेच अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद, अखिल भारतीय सत्यशोधक परिषद, अखिल भारतीय महिला परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। पुणे येथील महात्मा फुले स्मारक पुतळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या सत्यशोधकांचे अंतरंग साथ।